नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद भरतीविषयी। मित्रांनो, कालच तुम्हाला मी दाखवलेलं आहे, जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आणि काही जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या अजून यायच्या बाकी होत्या। तर त्या कारणास्तव मी तुम्हाला काल ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला सविस्तर जाहिरातींची संपूर्ण ज्या काही जाहिराती आहेत त्यांची तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। लिंक आहे darojnavin.in, तर यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, बघा विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न पडलेले की कोणते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात, वयाची अट, शैक्षणिक पात्रता काय आहे या भरतीसाठी, भरतीचे हॉल तिकीट कधी मिळणार याबाबतची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, झेडपी परीक्षेत जो काही नवीन बदल झालेला आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहाय्याने दाखवणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारची महत्त्वाची माहिती किंवा महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीये। दुसरं एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे, जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता, किंवा मग तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, झेडपी भरतीची संपूर्ण जी काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही अधिकची संपूर्ण जी काही माहिती ती तुम्ही घेऊ शकता। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात या प्रश्नाचं आपण या ठिकाणी उत्तर अगोदर पाहणार आहोत। त्याचबरोबर वयाची अट, शैक्षणिक पात्रता काय आहे याची सुद्धा माहिती पाहणार आहोत, फी काय लागणार आहे याची सुद्धा माहिती पाहणार आहोत, भरतीचे हॉल तिकीट कधी उपलब्ध होणार आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला पुराव्याच्या सहाय्याने दाखवणार आहे, आणि झेडपी परीक्षेत बदल झालेला आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी पुराव्याच्या सहाय्याने दाखवणार आहे। तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने पाहूया। पहिला प्रश्न आहे, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर त्यावर आपण जाऊया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने पाहूया। बघा मित्रांनो, आपण अगोदर पाहणार आहोत जे सर्वसामान्य उमेदवार आहे, तर त्या सर्वसामान्य उमेदवारांच्या बाबतीत कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात। तर बघा मित्रांनो, जर आपण पाहिलं तर सर्वच उमेदवार या ठिकाणी अर्ज करतील। जर तुम्ही SC प्रवर्गातून असाल, ST प्रवर्गातून असाल, OBC प्रवर्गातून असाल, SBC प्रवर्गातून असाल किंवा मग EWS प्रवर्गामधून असाल, तर ते सर्वच उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात सामाजिक आरक्षणानुसार। तर त्यामध्ये मित्रांनो, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ओपन प्रवर्गामधून अर्ज करावा लागणार आहे। तुम्हाला कॅटेगरी वाईज म्हणजे तुम्हाला जर SC मध्ये अर्ज करायचा असेल तर तो करता येणार नाही, कारण त्यासाठी अर्जच उपलब्ध नाही आहे। फक्त ओपन प्रवर्गासाठी अर्ज उपलब्ध आहे, आणि त्यामुळे तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुम्हाला ओपनमधून अर्ज करावा लागणार आहे सर्वच उमेदवारांच्या बाबतीत। मग ते कोणतेही उमेदवार असो, SC असो, ST असो, OBC असो, SBC असो, त्या उमेदवारांना ओपनमधूनच अर्ज करावा लागणार आहे। आता ओपनमधून सुद्धा अर्ज करताना मित्रांनो, त्यांनी समांतर आरक्षण आहे ते या ठिकाणी आहे। समांतर आरक्षण म्हणजे कसं, तर बघा मित्रांनो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे पद आहे, सातारा या जिल्ह्याची जाहिरात आहे, तर यामध्ये सामाजिक आरक्षण खुलं आहे, परंतु समांतर आरक्षण महिलांसाठी आहे, म्हणजे जी जागा आहे ती महिलांची राखीव आहे। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष ही जागा मित्रांनो खुल्या प्रवर्गाची जरी असली तरी या ठिकाणी जे काही समांतर आरक्षण आहे ते खेळाडू प्रवर्गाचं आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त खेळाडूच अर्ज करू शकतो। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष ही सामाजिक आरक्षणानुसार जरी ओपनची जागा आहे, परंतु समांतर आरक्षणानुसार ही जागा प्रकल्पग्रस्त आहे, आणि त्यामुळे मित्रांनो फक्त प्रकल्पग्रस्तच उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तर अशा प्रकारची मित्रांनो अर्ज करण्याची या ठिकाणी पद्धत आहे। जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व जे काही पद आहेत तर ते अशा प्रकारचे सामाजिक आरक्षणामध्ये खुलं असायला हवं, आणि समांतर आरक्षणामध्ये जर सर्वसाधारण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात। फक्त काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, आणि त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे। एका उमेदवाराला फक्त एकाच जिल्हा परिषदेसाठी अर्ज करता येणार आहे। आता ज्या उमेदवारांनी 2019 मध्ये अर्ज केलेले त्या उमेदवारांना सांगू इच्छितो, त्या उमेदवारांनी विकल्प द्यायचा आहे, म्हणजे तुम्ही 2019 मध्ये जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला मित्रांनो विकल्प त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। तुम्हाला ज्या जिल्ह्याचा विकल्प त्या ठिकाणी तुम्ही द्याल त्या जिल्ह्याचे तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी विकल्प द्यावा लागणार आहे। तर अशा प्रकारची माहिती होती दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची। आता मित्रांनो, दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सुद्धा सांगतो कोणकोणत्या दिव्यांग उमेदवारांना अर्ज करता येईल, तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो, म्हणजे जेणेकरून संपूर्ण दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सुद्धा जो काही प्रश्न असेल तो क्लिअर होऊन जाईल, आणि सर्वसाधारण उमेदवारांच्या बाबतीत सुद्धा संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। तर आपण दिव्यांग उमेदवारांची सुद्धा माहिती या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला पाहायला मिळते दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत औषध निर्माता, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला। तर यासाठी की बघा दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी स्पेशल या ठिकाणी दिलेले कोणकोणते दिव्यांग उमेदवार अर्ज करू शकतात। तर बघा AAV, ASD, नंतर MSLD,
MINMD इन्व्हॉल्विंग A to C एक जागा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिव्यांग उमेदवारांना माहिती असतं त्यांची कोणत्या कॅटेगरीमध्ये ते दिव्यांग आहेत म्हणून त्यांचेसुद्धा एक वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार आहेत. तर त्या उमेदवारांचे ते जे उमेदवार आहेत तर त्यांनी त्यांची प्रवर्ग पाहून घ्यायचा, म्हणजे त्यांची जी काही कॅटेगरी त्यांनी केलेले आहेत प्रकार केलेले आहेत तर त्यामध्ये त्यांनी पाहून घ्यायचं आहे. त्या प्रकारामध्ये जर ते बसत असतील तर ते त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे जे काही प्रकार आहेत ते आहेत. आता संपूर्ण जी काही जाहिरात आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मी लिंक त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी काही दाखवत नाही म्हणजे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही. तर बघा अजून जे काही महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा तो आपण या ठिकाणी पाहूया बघा. तर बघा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी वरील पदांची माहिती, शैक्षणिक अर्हता व अनुभव, कमाल व किमान वयोमर्यादा, भरती प्रक्रिया शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना, परीक्षेचे स्वरूप, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती याबाबतची जी काही माहिती ती तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली त्या लिंकवर मित्रांनो मी उपलब्ध करून दिलेली आहे. लिंक आहे दररोजनवीन.in त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली कशा प्रकारे शैक्षणिक अर्हता आहे, अनुभव कितका काय लागणार आहे, कमाल व किमान वयोमर्यादा काय, भरती प्रक्रियेचे जे काही शुल्क आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो बघा. मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 250 रुपये फी असणार आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गांकरिता 500 रुपये फी त्या ठिकाणी असणार आहे. माजी सैनिक उमेदवारांकरिता फी नाही आहे. एवढी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. बाकीची जी काही अधिकची माहिती तुम्हाला सविस्तरपणे पाहावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्यावर जाऊन तुम्ही सविस्तरपणे माहिती पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्रामवर सुद्धा मी माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर बघा पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, हॉल तिकीट्स कधी उपलब्ध होणार आहे म्हणून. तर बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचे जे हॉल तिकीट्स आहेत ते कधी उपलब्ध होणार आहेत म्हणून. तर बघा तुम्हाला पाहायला मिळते पात्र उमेदवारांच्या परीक्षा प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे. तर 10 दिवसांचा कालावधी त्यांनी दिलेला आहे तुम्हाला. तर बघा 6 ऑक्टोबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत मित्रांनो तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट्स डाउनलोड करता येतील. 6 ऑक्टोबरला तुमचे हॉल तिकीट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता. आता परीक्षेचे दिनांक बघा 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर रोजी तुमची परीक्षा होणार आहे. नव्याने जे तुम्ही अर्ज करणार आहेत आता त्यांची सुद्धा परीक्षा आणि ज्यांनी अगोदर अर्ज केले होते 2019 मध्ये त्या उमेदवारांची सुद्धा परीक्षा या ठिकाणी सोबतच होणार आहे. आणि तुमची परीक्षा मित्रांनो बघा परीक्षेचे आयोजन अशा प्रकारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सकाळी 11 ते 1, औषध निर्माता दुपारी 3 ते 5, 16 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक यांची परीक्षा मित्रांनो एकाच दिवशी होणार आहे 17 ऑक्टोबर 2021 रोजी. परीक्षेचा टायमिंग अशा प्रकारचा बघा, आरोग्य सेवक पुरुष सकाळी 11 ते 1, आरोग्य सेविका सकाळी 11 ते 1 आणि आरोग्य पर्यवेक्षक दुपारी 3 ते 5 या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची जे हॉल तिकीट्स आहेत ते 6 ऑक्टोबरपासून तुम्हाला डाउनलोड करता येतील. 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता. 16 ऑक्टोबर रोजी 2 पदांची परीक्षा आणि 17 ऑक्टोबर रोजी 3 पदांची परीक्षा आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी मोठा बदल सुद्धा झेडपी परीक्षेत झालेला आहे. म्हणजेच एकाच दिवशी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजे 2019 मध्ये उमेदवारांनी अर्ज केला होता त्याच उमेदवारांसोबत तुम्हाला आता सुद्धा अर्ज म्हणजे तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि तुम्ही जर नव्याने अर्ज करत असाल तर अर्ज सर्वच विद्यार्थ्यांना करता येतील, परंतु अर्ज करताना व्यवस्थितपणे काळजी घ्यायची. त्या ठिकाणी जर समांतर आरक्षण असेल तर तुम्ही ते पाहून घ्यायचे. खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तर ह्या ज्या काही जागा आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायच्या. महिला जागा तर त्यामुळे त्या ठिकाणी अर्ज करू नका, म्हणजे जेणेकरून तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट होईल. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका. व्यवस्थितपणे पाहायची माहिती आणि व्यवस्थितपणे माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचे आहेत. अजून तुमच्याजवळ अर्ज हे सुरू झाले नाही आहेत. अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे माहिती त्या ठिकाणी कळवण्यात येईल. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी कळवलेली. अधिकची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.